इस वक्त हम परतूर शहर एसडीएम ऑफिस के सामने हैं। प्रहार अपंग संगठन की ओर से आज एसडीएम को यहाँ पर निवेदन दिया गया, कुछ उनकी मांगनी है। चलिए शासन से उनकी क्या मांगनी है, हम पूरा मामला जानते हैं और उनसे हम बात करते हैं। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना जालना, जिल्हा उपाध्यक्ष मी ज्ञानेश्वर मारुती आडे। परतूर येथे हसन मोहम्मद अली या दिव्यांगास ज्या बेकायदेशीर मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीच्या निषेधार्थ आज एसडीएम कार्यालय येथे आम्ही निवेदन देत आहोत। सदरील आरोपी ज्या दिव्यांगाला 2 हात नाही 2 पाय नाही अशा दिव्यांगाला मारून मोकाट फिरत आहे, तरी परतूर येथील पोलीस निरीक्षक साहेबाला एक विनंती आहे, सदरील आरोपी जो दिव्यांगाला मारहाण केलेले आहे त्या दिव्यांगाला तात्काळ अटक करून दिव्यांग कायदा कलम 2016-12 नुसार त्याला योग्य ती कारवाई करून सदरील मारणारे जे 4 जण आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, याच्या निषेधार्थ आम्ही आज एसडीएम कार्यालय येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन देत आहेत। संगठना जालना जिला संगठक शेख फिरोज गुलाब। आज मैं बताना चाहता हूँ कि जो कायदा लागू हुआ है वो कायदा यहाँ परतूर में लागू नहीं हुआ। पुलिस वाले क्यों इनका एफआईआर क्यों उन पे दर्ज नहीं कर रहे? उनके क्या ऐसी अड़चन है जो वो उसकी फरियाद दर्ज नहीं कर रहे और वो 4 जनों को अटक नहीं कर रहे? अगर ऐसा बार बार हुआ तो अपंग लोग कहाँ जाएंगे, किसके दर पे जाएंगे? हम आप सब आमदार खासदार और मंत्री लोगों से पूछना चाहते कि अगर अपंग कुछ अगर यहाँ हमको सहूलत नहीं है तो ऐसे कितने कैसे महाराष्ट्र में भारत में ऐसे दिव्यांग लोग आए जिस पे अन्याय हो रहा है। अगर इस पे जल्द से जल्द कार्रवाई नहीं हुई तो हम उपोषण करने की, आंदोलन करने की आपको जाहिर ये करते सूचना देते। परतूर शहरामध्ये 2-3 दिवस अगोदर मोहम्मद अली हसन या व्यक्तीला काय नाही किरकोळ कारणावरून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। कॅबिनमध्ये बसण्याच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। सेलू रोड मनपसंद हॉटेल आहे, जेवणाची खानावळ हॉटेल आहे, कारण तिथं अनेक लोक गोरगरीब लोक जात असतात जेवण्यासाठी। परंतु ह्या दिव्यांग व्यक्ती कॅबिनमध्ये बसलेला असताना त्या अनोळखी 4 व्यक्ती आले, त्याला कॅबिनमध्ये बसण्यावरून तुम्ही करून त्याला कॅबिनमधून खेचून बाहेर काढलेला आहे। असा फोटोज व्हिडिओसुद्धा आम्ही सदरील पोलीस स्टेशनमध्ये निगराणीमध्ये आणलेला आहे। पण अद्यापही पोलीस प्रशासनाने दिव्यांग कायद्यानुसार यावर कठोर कारवाई केलेली नाही। परंतु कायद्याची सुव्यवस्था राखण्याची पोलीस प्रशासनाने यावर दखल घ्यावा अशी आम्ही दिव्यांग प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने विनंती करतो। अन्यथा यापुढेही दिव्यांगावर अन्याय जर झाले तर आम्ही कुठल्याही प्रकारचं सहन करणार नाही। कारण या व्यक्तीला जर कठोर कारवाई जर नाही झाली तर पुढील प्रहार स्टाईलने आम्ही पोलीस स्टेशन, एसडीएम कार्यालय, तहसीलदार किंवा जिल्हा अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही आमचा कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करून या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी याची मी त्यांना प्रशासनाला विनंती करतो। थांबतो। प्रहार दिव्यांग संघटना परतूरच्या माध्यमातून आम्ही एवढंच कळू इच्छितो परतूर पोलीस स्टेशन आणि एसडीएम साहेबाला, येत्या 3-4 दिवस झाले सारखा व्हिडिओ व्हायरल होत आहे दिव्यांगाला जो मनपसंद हॉटेलमध्ये मारलेला आहे। एवढा छळ जर येत्या 2 ते 4 दिवसामध्ये सदरील आरोपीला अटक न केले तर परतूर तालुक्यातील पूर्ण दिव्यांग रस्त्यावर उतरून आंदोलन करू। प्रहार संघटनेच्या माध्यमातून सर्व संघटनेला एक आम्ही बजावून सांगू की बाबा दिव्यांगावर जर एवढा छळ होत असेल तर रस्त्यावर उतरू आणि आमचा जो 2016चा जो RPWD ॲक्ट कलम 2012-2016चा जो कायदा आहे यांच्या अंतर्गत ज्या कलमानुसार जर संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यावर हा गुन्हा नोंद नाही केला तर आम्ही दिव्यांग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जय प्रहार। बच्चों करो अपंगावर जाहीर निषेध झालंच पाहिजे। हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध झालाच पाहिजे। हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध।